नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सिंगल एंट्री सिस्टीम हा आपण युनिट पाहतोय आणि सिंगल एंट्री सिस्टीम युनिटमधील आपण थेरॉटिकल भाग हा बघितलेला आहे. थेरॉटिकल भागामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आज आपण सिंगल एंट्री सिस्टीम याचं एक्झाम्पल नंबर 1 बघणार आहे. सर्वांना स्पेसिमन म्हणजे फॉर्मॅट आराखडा सर्वांना समजला असेल. मी त्याचे 4 व्हिडिओ लेक्चर केले होते. 4ही व्हिडिओ लेक्चर अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये मी समजावून सांगितले होते. त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल सोडवणं अवघड जाणार नाही. तर ठीक आहे, आज आपण एक्झाम्पल नंबर 1 बघणार आहे. या ठिकाणी मी वरील बाजूस मी एक एक्झाम्पल देत आहे. ते एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्यायचं आहे. एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि लिहून घेतल्यानंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, एक्झाम्पल लिहून घ्या अगोदर. या ठिकाणी एक्झाम्पल मी दिल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पॉज करा आणि ते एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल लिहून घेतल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघू शकता. ठीक आहे, तर मी या ठिकाणी एक्झाम्पल देत आहे. एक्झाम्पल नंबर 1 या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय सांगितलेलं आहे. अर्जुन कीप्स हिज बुक्स अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. बघा, त्यांनी सांगितलं अर्जुन नावाचा व्यक्ती आहे. हा व्यक्ती काय करतोय की त्याची जे काही नोंदी आहेत, जी काही खाती आहेत, ती खाती, ते अकाउंट्स, बुक्स कशामार्फत कोणत्या पद्धतीनुसार तयार करतोय, तर सिंगल एंट्री सिस्टीम पद्धतीनुसार तयार करतो. तर ठीक आहे, खाली सांगितले बघा, पुढची ओळ बघू शकता या ठिकाणी. हीज असेट्स अँड लायबिलिटीज वेअर ॲज अंडर. त्यांनी सांगितलंय की त्याचे अर्जुनचे काही असेट आहेत, लायबिलिटी आहेत, संपत्ती आहेत, कर्ज आहेत, ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत. ते व्यवस्थित बघा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी पुढील बाजूस बघू शकता की 3 कॉलम या ठिकाणी दिलेत. म्हणजेच काय की असेट अँड लायबिलिटीज दिलेल्या आहेत. तर असेट कोणती, लायबिलिटी कोणती हे आपल्याला काही माहीत नाही. त्यामुळे सर्वांनी हे गणित व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचं आहे. काही जण काय करतात की अर्धा व्हिडिओ बघतात, उद्याच्याला अर्धा व्हिडिओ बघूया, किंवा 15 मिनटं अगोदर बघतात, 15 मिनटं गॅप देतात, परत बघतात. असं करू नका. एकदा हा व्हिडिओ बघत असताना पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही आता 15 मिनटं नंतर 15 मिनटं नंतर 15 मिनटं असा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काहीही समजणार नाही. व्हिडिओ एकदा बघायला सुरुवात केली की तो व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा असेट अँड लायबिलिटी दिलेत, परंतु ते असेट कोणते आहेत आणि लायबिलिटी कोणते आहेत ते त्यांनी सांगितलेलं नाही. ते आपल्याला ओळखायचं असतं की असेट कोणतं आणि लायबिलिटी कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी पहिला जो कॉलम आहे पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील, या ठिकाणी असेट अँड लायबिलिटी एकत्र देणार आहेत. त्यानंतर पुढचा कॉलम या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय सांगितलेलं आहे. 31/3/2017 कंसामध्ये रुपीज, त्यानंतर 31/3/2018 कंसामध्ये रुपीज. या ठिकाणी 2 वर्षांच्या अमाऊंट दिलेल्या आहेत. बघा, 2 वर्षांच्या अमाऊंट दिलेल्या आहेत. मग यामध्ये ओपनिंग अमाऊंट कोणती आणि क्लोजिंग अमाऊंट कोणती हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, ओपनिंग अमाऊंट कोणती आणि क्लोजिंग अमाऊंट कोणती. तर 2017 हे 2018च्या नंतर येतं का 2018च्या अगोदर येतं. 2017 हे 2018 नंतर येतं का 18च्या अगोदर येतं. 18च्या अगोदर येतं. म्हणजेच काय, 2017चा जो काही बॅलन्स दिलेला आहे या ठिकाणी 31/3/2017ला जो काही बॅलन्स या ठिकाणी देतील तो आपला ओपनिंगचा बॅलन्स असेल. ओपनिंग बॅलन्स त्या ठिकाणी देणार आहेत. पुढच्या कॉलममध्ये म्हटले 31/3/2018 हा क्लोजिंगचा बॅलन्स आहे. बघा, 31/3/2018 नंतर कोणती रक्कम दिलेली आहे का, कोणतीही रक्कम दिलेली नाही. त्यामुळे 31/3/2018 हा आपला क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. या कॉलममधील जे काही बॅलन्स रकमा असतील ते सर्वच्या सर्व रकमा आपल्या क्लोजिंग बॅलन्स असणार आहेत. ठीक आहे, ओपनिंग कुठं येतं, क्लोजिंग कुठं येतं हे समजलं पाहिजे. आता काही ठिकाणी बघा की गणितामध्ये ओपनिंगची तारीख असते 1 एप्रिल 2017. बघा, सुरुवात 1 एप्रिलनं होते आणि शेवट 31 मार्चला होतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ओपनिंगची तारीख 31/3/2017 दिली असेल किंवा 1 एप्रिल 2017 दिली असेल तर ती ओपनिंगचीच तारीख आहे.
त्याच्यानंतर जर वर्ष काय दिलं असेल ते क्लोजिंगचं असणार आहे. ठीक आहे. 2018 नंतर कोणतंही वर्ष नाही, कोणताही बॅलन्स दिलेला नाही. त्या ठिकाणी म्हटले का 2019 नाही, म्हणजे 2018 हा आपला क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जे काय असेट असेल, लायबिलिटी असेल, त्यांचा ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स कोणत्या कॉलममध्ये असतो हे तुम्हाला समजलं असेल. बघा, दोन्ही रकमा अतिशय महत्त्वाच्या असतात, त्या आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी 1 बाय 1 दिलेलं आहे बघा. कॅश, सन्ड्री डेप्टर्स वगैरे या ठिकाणी रकमा, सर्वच्या सर्व रकमा या ठिकाणी दिलेल्या आहेत. कॅश आहे, सन्ड्री डेप्टर्स आहे, स्टॉक आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आहे, बिल्स पेएबल आहे. असे एकूण 6 घटक, 6 असेट अँड लायबिलिटीज दिलेल्या आहेत. यामध्ये असेट किती आणि लायबिलिटीज किती हे आपण गणित सोडवताना पाहूया. ठीक आहे. त्याची ओपनिंगची रक्कम प्रत्येकाची दिलेली आहे 31/3/2017 मध्ये. क्लोजिंगची रक्कम 31/3/2018 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता काही ॲडजस्टमेंट आपल्याला येत असतात आणि त्या ॲडजस्टमेंट अतिशय महत्त्वाचे असतात. बघा, मी गणित व्यवस्थितरित्या वाचून दाखवतोय, जास्त वेळ त्याला जातोय. तुम्ही म्हणाला गणित वाचून दाखवण्याची काय गरज आहे, तर गणित वाचन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वाचन केल्यानंतरच आपल्याला ते गणित कसं सोडवायचं आहे हे आपल्याला समजत असतं. आतापर्यंत आपण काय बघितलं की हे अर्जुनच्या पुस्तकामध्ये काही अकाउंट तयार करतोय, त्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करतोय, त्याच्या काही असेट अँड लायबिलिटीज दिलेल्या आहेत 3 कॉलममध्ये. ठीक आहे. आता काही ॲडजस्टमेंट असतात ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी उदाहरणामध्येच दिलेलं आहे, हे उदाहरण आपण बघतोय. बघा, त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितले. ड्युरिंग द इयर 2017-18 ही इंट्रोड्युस्ड ₹15,000 ॲज ॲडिशनल कॅपिटल. बघा, त्यांनी सांगितलं की ॲडिशनल कॅपिटल, जादा भांडवल हे दिलेलं आहे. 2018-19च्या कालावधीमध्ये आपण काहीतरी ॲडिशनल कॅपिटल आपल्या व्यवसायामध्ये समाविष्ट केलं होतं, ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्याची ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली आहे. पुढे वाचू शकता. ही विड्रॉ ₹2,500 एव्हरी मंथ. बघा, ही विड्रॉ म्हणजे पैसे काढणे. पैसे काढणे किती रुपये काढले? 2,500. परंतु त्यांनी सांगितले एव्हरी मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला किती रुपये काढले? 2,500. आपण नेहमी एका वर्षाचा अभ्यास करत असतो किंवा त्या 1 वर्ष आपण लक्षामध्ये घेत असतो. ठीक आहे. तर एका वर्षाचा बघणार आहे. एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने. एका महिन्याला 2,500 देतोय म्हणजे वर्षाला किती देत असेल हे आपण नंतर उदाहरणामध्ये पाहूया. पुढे बघा, फॉर हीज प्रायव्हेट यूज. बघा, हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रायव्हेट यूज. तुम्हाला ड्रॉइंग म्हणजे व्यवसायाकडून घेतलेली उचल कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये थेरॉटिकलच्या. तर या ठिकाणी 3 शब्द असतात. बघा, कोणताही शब्द येऊ द्या, कोणताही शब्द येऊ द्या. प्रायव्हेट यूज म्हणजे वैयक्तिक वापरासाठी. ठीक आहे. आणखीन एक शब्द आहे पर्सनल यूज, वैयक्तिक वापरासाठी. अजून एक शब्द असतो हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, घरगुती खर्चासाठी. बघा, घरगुती खर्च, वैयक्तिक खर्च, जे काय खर्च वैयक्तिक असतील ते सर्व खर्च म्हणजेच काय ड्रॉइंग दिलेलं आहे. 3 शब्द लक्षात ठेवा. पर्सनल यूज, प्रायव्हेट यूज आणि हाऊस होल्ड यूज. या तिन्ही शब्दांचा जर ॲडजस्टमेंटमध्ये, उदाहरणामध्ये उल्लेख झाला असेल तर त्या ॲडजस्टमेंटला आपण काय म्हणणार आहे? ड्रॉइंगचं म्हणणार आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट कशाची आहे? ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट आहे. बघा, तुम्हाला समजलं पाहिजे की ड्रॉइंग कसं ओळखायचं. तर मी तुम्हाला सांगितलं 3 शब्द असतात. पर्सनल यूज, प्रायव्हेट यूज आणि हाऊस होल्ड यूज. असे 3 प्रकारचे शब्द जर ॲडजस्टमेंटमध्ये दिले असतील तर ते आपलं ड्रॉइंग्ज आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचे ॲडजस्टमेंट तुम्ही बघू शकता. काय दिलेले आहे का? ॲडजस्टमेंट नाही तर ती माहिती आहे. बघू शकता तुम्ही की असर्टेन हीज प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. त्यांनी सांगितले प्रॉफिट आपल्या व्यवसायाला, अर्जुनच्या व्यवसायाला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय करायचे की प्रॉफिट अँड लॉस. बघा, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर
लॉस अकाउंट हे आपल्याला तयार करायचं आहे, परंतु त्याला फॉर द इयर एंडेड म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. फॉर द इयर एंडेड म्हणजे कधी वर्ष संपते, 31 मार्च 2018. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे की कोणकोणते अकाउंट तयार करायचे. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की दोनच अकाउंट तयार होतात. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, त्यामध्ये ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तुम्ही वेगळं करू शकता, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तुम्ही वेगळं करू शकता. मी काय करणार आहे, ओपनिंग क्लोजिंग करणार नाही, तर ओपनिंग क्लोजिंग एकत्र करणार आहे. म्हणजेच काय की स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणार आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणं गरजेचं आहे. त्याच्यावरून आपण काय करतो, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट तयार करतो. म्हणजे दोन अकाउंट तयार करायचे आहेत. पहिला अकाउंट पुन्हा सांगतोय, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मग त्यामध्ये ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा आपण आराखडा बघितला होता, क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा आराखडा बघितला होता. तुम्ही वेगवेगळं केलं तरी चालू शकतं, परंतु मी वेगळं करणार नाही. वेळ वाचवण्यासाठी काय करतोय मी की ओपनिंग आणि क्लोजिंगचं स्टेटमेंट जे आहे ती मी एकत्र करतोय. म्हणजेच स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मी पहिल्यांदा तयार करणार आहे. त्यानंतर काय करणार आहे, तर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट तयार करणार आहे. त्याचा सुद्धा आपण आराखडा स्पेसिमन मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यानुसार आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे, काय अडचण येणार नाही कोणाला सुद्धा. सिंगल एंट्री सिस्टीम हा इयत्ता 12वी आणि 11वी मध्ये अत्यंत सोपा घटक आहे, सगळ्यात जास्त सोपा घटक. ठीक आहे. तर मी या ठिकाणी आता स्टेप नंबर 1 घेतोय. स्टेप नंबर 1 म्हणजे काय की स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणे. स्टेप नंबर फर्स्ट आपली काय असेल, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणे. ठीक आहे. तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं आहे म्हणजेच ओपनिंग क्लोजिंग एकत्र तयार करायची आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी सुरुवात करत असताना सुरुवातीला मी काय लिहित असतो, कोणाच्या पुस्तकामध्ये, हे आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणार आहे. इन द बुक्स ऑफ, या ठिकाणी उदाहरणामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं वाचन करणं का गरजेचं आहे, कारण की सुरुवात करतोय आपण कोणाच्या पुस्तकामध्ये करायचे. तर पहिलं वाक्य सांगितलंय, अर्जुन कीप्स हिज बुक्स. बघा अर्जुन नाव आहे या ठिकाणी, म्हणजे इन द बुक्स ऑफ अर्जुन येणार आहे. अर्जुनच्या पुस्तकामध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतोय. ठीक आहे. पुढचं काय असेल तर त्याचं हेडिंग कोणतं आपण तयार करणार आहे, स्टेटमेंट. तर पहिलं स्टेटमेंट, स्टेप नंबर 1, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स यामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सचा एकत्र विचार करणार आहोत. ठीक आहे. त्याच्या पुढे मी म्हटलेलं आहे ॲज ऑन 31/3/2018. ठीक आहे. 31/3/2018. आता बघूया आपण किती कॉलम करायचे, काय करायचे बघूया आपण. ठीक आहे. तर किती कॉलम करायचे आहेत हे आता आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी 6 कॉलम असतात. आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे ओपनिंग स्टेटमेंट आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे एकत्र बघितलं होतं. त्यामध्ये सुद्धा आपण किती कॉलम तयार केले होते, 6 कॉलम तयार केले होते. म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करत असताना किती कॉलम करायचे आहेत, 6 कॉलम करायचे आहेत. त्याला 2 बाजू असतात. बघा 2 बाजू असतात. डावी बाजू म्हणजेच कोणती बाजू, तर लायबिलिटी बाजू. ठीक आहे. लायबिलिटी साईड, डेबिट साईड किंवा क्रेडिट साईड आपण असं म्हणत नाही, तर लायबिलिटी साईड म्हणणार आहे. बघा 3 कॉलम आहेत लायबिलिटी साईडला. पहिला जो कॉलम आहे लायबिलिटीज, म्हणजे कर्ज किंवा देणं असेल तर त्या ठिकाणी लिहायचं आहे लायबिलिटी साईडला. आणि त्याच्या रकमा, ओपनिंगची अमाऊंट पहिल्या कॉलममध्ये आणि क्लोजिंगची अमाऊंट दुसऱ्या कॉलममध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 3 कॉलम आहेत. तिन्ही कॉलम अतिशय महत्त्वाचे आहेत. ओपनिंगची अमाऊंट ओपनिंग अमाऊंटमध्ये, क्लोजिंगची अमाऊंट क्लोजिंग अमाऊंटमध्ये. ठीक आहे. आता उजवी बाजू कोणती आहे, तर उजवी बाजू आहे असेट बाजू किंवा असेट साईड म्हणतो आपण त्याला. बघा त्या ठिकाणी पहिला जो कॉलम आहे असेट, त्यानंतरचा जो कॉलम आहे ओपनिंग अमाऊंट, त्या ठिकाणी सुरुवातीची रक्कम त्या ठिकाणी लिहायची असते. ठीक आहे. त्यानंतरचा कॉलम आहे क्लोजिंग अमाऊंट, म्हणजे शेवटची रक्कम, शेवटला जी काही शिल्लक रक्कम असते त्या ठिकाणी ती लिहायची. अशा प्रकारे एकूण 6 कॉलम आपल्याला तयार करायचे आहेत. आता 1 बाय 1 आपण बघणार आहे. बघा यामध्ये आपण ॲडजस्टमेंटचा काहीही विचार करत नाही.
मी पुन्हा एकदा सांगतोय की या ठिकाणी जी काही लायबिलिटीज आणि असेट दिलेत वरील बाजू सरळ, ठीक आहे, तेवढंच आपण विचारामध्ये घेणार आहे. ॲडजस्टमेंटचा विचार करत नाही. कशामध्ये? तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये विचार करत नाही. ही महत्त्वाची बाब आहे. का म्हणतोय मी तुम्हाला? कारण की लायबिलिटी कोणती आणि असेट कोणती हे आपल्याला बघायचे आहे. त्याचे ॲडजस्टमेंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटमध्ये करणार आहे. ॲडजस्टमेंट सर्वच्या सर्व. त्यामुळे स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये आपण ॲडजस्टमेंटचा विचार करत नाही. ठीक आहे, ही महत्त्वाची बाब क्लिअर झाली असेल सर्व विद्यार्थ्यांना. आता आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता लायबिलिटीज अँड असेट दिलेल्या आहेत. ठीक आहे, वरील बाजूस उदाहरणामध्ये 3 कॉलम दिसत आहेत. पर्टिक्युलर्स 31/3/2017, 31/3/2018 असे 3 कॉलम त्या ठिकाणी दिसत आहेत. एवढंच फक्त आपण तो तक्ता आपण विचारामध्ये घेणार आहे वरील बाजूचा. बाकी कोणताही काही घटक बघणार नाही. तर त्या ठिकाणी जो पहिला मुद्दा दिलाय तो बघू शकता. या ठिकाणी पहिला मुद्दा कोणता आहे? तर पहिला मुद्दा आहे कॅश. कॅश म्हणजे रोख पैसे म्हणतो आपण. काय म्हणतो? पैसे. आपल्याकडे शिल्लक असलेली रोख संपत्ती, रोख पैसे. ठीक आहे, तर रोख पैसे हे कुणाच्या मालकीचे असतात? आपल्याकडे म्हणतोय मी. आपल्याकडे जी काही रोख पैसे असतात ते कुणाच्या मालकीचे असतात? दुसऱ्या कोणाच्याही मालकीचे नसतात, तर ते स्वतःच्या मालकीचे असतात. कॅश ही आपली संपत्ती आहे. कॅश हे आपलं असेट आहे. असेट म्हणलं की स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला जावा. त्या ठिकाणी कॅश लिहिणं गरजेचं आहे. लिहिलं. त्या ठिकाणी 31/3/2017 म्हणजेच ओपनिंगची रक्कम किती आहे? 1,500. म्हणजे ओपनिंग अमाऊंटमध्ये 1,500 मी लिहिली. बरं, 31/3/2018ला किती रक्कम आहे? 1,000. म्हणजे क्लोजिंगची रक्कम, म्हणजे 31/3/2018ची रक्कम जी काय होती 1,000 ती मी घेतली क्लोजिंग अमाऊंटमध्ये 1,000. ठीक आहे, विषय क्लिअर झाला का? कॅश हे आपलं असेट आहे म्हणून असेट साईडला घेतलं. पुढचा पॉईंट बघू शकता त्या ठिकाणी सन्ड्री डेप्टर्स. सर्वांना माहिती आहे सन्ड्री डेप्टरचा अर्थ मी तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, गणित नंबर 1 आहे म्हणून थोडासा जास्त वेळ जाईल. बोर होऊ नका. 1 तासाचा व्हिडिओ होईल. तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. वर्गामध्ये बसल्यानंतर 1 तास नाही तर 2 तास वर्गामध्ये बसावं लागतं. सर्वांना माहीतच असतं. 1 तास काय जास्त नाही. ठीक आहे, 2 तासापेक्षा 1 तास कमी असतो. म्हणून म्हणतोय की व्हिडिओ पूर्ण बघा. आता या ठिकाणी 2 नंबरचा मुद्दा दिलेला आहे सन्ड्री डेप्टर्स. सन्ड्री डेप्टर्स म्हणजे काय? तर ग्राहक किंवा ऋणको. ग्राहक किंवा ऋणको. बघा, आपल्याकडून एखादा ग्राहक वस्तू विकत घेतो परंतु उधारीवरती. बघा, परंतु उधारीवरती. तो पैसे आपल्याला देणं आहे म्हणजे आपल्याला पैसे येणं आहे. ग्राहक आपल्याला पैसे देणं आहे म्हणजेच आपल्याला पैसे ते येणार आहेत. पैसे येणार आहेत. बघा, असेटला कोणकोणते मुद्दे येतात? संपत्ती किंवा येणं येतं. संपत्ती किंवा येणं. आणि लायबिलिटी साईडला काय येतं? कर्ज किंवा देणं. आता चाललाय आपला विषय. आपल्याला त्या ग्राहकाकडून पैसे येणं आहेत. येणं म्हणलं की असेट म्हणून असेट साईडला जायचं. सन्ड्री डेप्टर्स त्या ठिकाणी लिहायचे. ओपनिंगची रक्कम 31/3/2017च्या कॉलममधील रक्कम किती आहे? 30,000. तेवढीच रक्कम मी या ठिकाणी ओपनिंगमध्ये लिहिलेली आहे. बरं, 31/3/2018 म्हणजे क्लोजिंगची रक्कम किती आहे? 46,000. तेवढीच रक्कम मी या ठिकाणी लिहिलेली आहे, 46,000. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघू शकता स्टॉक. बघा, स्टॉक म्हणजे काय? तर आपल्याकडे शिल्लक वस्तू असतात. शिल्लक माल म्हणतो आपण. शिल्लक वस्तू कोणाच्या मालकीच्या असतात? व्यवसायामध्ये जे काही स्टॉक शिल्लक असतो, ज्या काही वस्तू शिल्लक असतात त्या कोणाच्या मालकीच्या असतात? तर त्या स्वतःच्या मालकीच्या असतात. स्टॉक हे आपलं असेट आहे कारण की शिल्लक वस्तू म्हणतो मी त्याला. त्या कोणाच्या मालकीच्या असतात? आपल्या. दुसऱ्याच्या मालकीच्या आपण काही दाखवत नाही, तर स्वतःच्या मालकीचं दाखवतो. म्हणजे स्टॉक हे आपलं काय? असेट आहे. आपली संपत्ती आहे म्हणजेच काय? असेट. म्हणून स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या असेट साईडला स्टॉक. ओपनिंगची रक्कम किती आहे? 35,000. त्या ठिकाणी ओपनिंगमध्ये मी लिहिली 35,000. क्लोजिंगची रक्कम किती आहे? 31,000. तेवढीच रक्कम मी या ठिकाणी लिहिली 31,000. ठीक आहे, पुढील पॉईंट बघूया आपण. काय सांगितलं आहे? प्लांट अँड मशिनरी, यंत्रसामग्री. प्लांट अँड मशिनरी याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? यंत्रसामग्री. ठीक आहे, तर प्लांट अँड मशिनरी
ही कोणाच्या मालकीची आहे? यंत्रसामग्री जी काही व्यवसायामध्ये असतं ते कोणाच्या मालकीचं असतं? दुसऱ्याचे असतं का? नाही. आपण दुसऱ्याचं काही दाखवत नाही तर स्वतःचं दाखवतोय. म्हणजे प्लांट अँड मशिनरी हे कोणाचं आहे? स्वतःचं आहे, स्वतःची संपत्ती आहे. संपत्ती म्हणलं की असेट म्हणून स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या असेट साईडला जावा आणि त्या ठिकाणी लिहायचे आहे प्लांट अँड मशिनरी. ओपनिंगची रक्कम 61,000 त्या ठिकाणी मी लिहिलेली आहे. क्लोजिंगची रक्कम 75,000 ती सुद्धा मी क्लोजिंगमध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे. आता पुढील पॉईंट बघू शकता तुम्ही काय दिलेलं आहे? सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स अर्थ काय मराठीमध्ये? धनको म्हणतो मी त्याला. काय म्हणतो? धनको किंवा मालक. बरेच जण म्हणतात मालक त्याचा अर्थ होत नाही, परंतु मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय की धनको किंवा मालक. आता मालक का म्हणतो आपण? कारण की त्याच्याकडून आपण वस्तू विकत घेतो. बघा, एखाद्या दुकानदाराकडून आपण वस्तू विकत घेतो, परंतु उधारीवरती. ती वस्तू कोणाची होती? त्या दुकानदाराची होती. त्याला पैसे मिळाल्यानंतर त्या दुकानदाराचा मालकी हक्क जाणार आहे, परंतु आपण त्याला अजून पैसे दिले नाहीत. म्हणजे मालकी कोणाची आहे त्या वस्तूवरती? त्या दुकानदाराची आहे. म्हणजे दुकानदार त्या वस्तूचा काय आहे? मालक आहे. ठीक आहे. मग आपण ती वस्तू विकत घेतलेली आहे कुणाकडून? त्या दुकानदाराकडून. त्या दुकानदाराला आपण पैसे काय आहे? देणं आहे. बघा, असे अनेक जण असतात. असे अनेक जण असतात की मालक, दुकानदार, की त्यांना आपण पैसे देणं असतो. त्यांच्याकडून उधारीवरती वस्तू विकत घेतलेली असते, परंतु आपण त्यांना पैसे देणं असतो. सगळ्यांची नावं आपण विचारामध्ये घेऊ शकत नाही. म्हणून आपण या ठिकाणी एक हेडिंग वापरलं काय? की सन्ड्री क्रेडिटर्स. ठीक आहे. मग सन्ड्री क्रेडिटर्स हे आपलं काय? देणं आहे. देणं म्हणलं की स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला म्हणतोय मी, म्हणजेच ठीक आहे, कर्ज किंवा देणे साईडला येणार आहे. त्या ठिकाणी लिहायचे सन्ड्री क्रेडिटर्स. ओपनिंगची रक्कम म्हणजे 31/3/2017ची रक्कम किती आहे? 15,000. ती ओपनिंगमध्ये लिहिलेली आहे. 31/3/2018 म्हणजे क्लोजिंगची रक्कम किती आहे? 13,500. मी तेवढी रक्कम लिहिलेली आहे. आता शेवटचा पॉईंट बघतो मी. शेवटचा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधला शेवटचा पॉईंट काय आहे? बिल्स पेएबल. पेएबल समजलं पाहिजे. पेएबल, पेएबल अर्थ आपला आहे. पेएबल म्हणजे देणं. पेएबल म्हणजे देणं. देणं म्हणजेच कुठे येतं रे? लायबिलिटीला आपण काय म्हणतो? कर्ज किंवा देणं. पेएबल आपण काहीतरी बिल देणं आहे. देणं म्हटलं की लायबिलिटी साईडला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बिल्स पेएबल. ओपनिंगची रक्कम काय दिलेली आहे का? ओपनिंगची रक्कम काही सुद्धा नाही, म्हणून त्या ठिकाणी मी डॅश. क्लोजिंगची रक्कम किती आहे? 4,000, म्हणून त्या ठिकाणी मी क्लोजिंगची रक्कम 4,000 लिहिलेली आहे. ठीक आहे. आता आपण काय करतो? स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज करतो. म्हणजेच काय करतो? बंद करतो, क्लोज करतो. ठीक आहे. तर यावेळी कोणती बाजूची बेरीज करणार आहे? पहिल्यांदा लायबिलिटीची बेरीज करायची का असेटची बेरीज करायची? मी फॉर्मॅटमध्ये सांगितलं होतं, व्याख्येमध्ये सुद्धा सांगितलं होतं. असेट साइड इज मोर दॅन लायबिलिटी साइड. म्हणजे असेट साइड ही मोठी आहे किंवा जास्त आहे कोणापेक्षा? लायबिलिटीपेक्षा. म्हणून पहिल्यांदा बेरीज करताना कोणाची करणार आहे? तर असेट साइडची बेरीज करणार आहे. असेट साइडचीच बेरीज करायची. असेट साइडचीच बेरीज करायची. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मी टोटल अमाऊंट खालच्या बाजूला मी घेणार आहे. ठीक आहे. ओपनिंगची बेरीज वेगळी येते, त्याच्या खालीच लिहायची ओपनिंगची बेरीज. क्लोजिंगची बेरीज लिहायची आहे त्याच्या खालीच. ठीक आहे. या ठिकाणी मी म्हणतो टोटल अमाऊंट. ओपनिंगची माझी बेरीज बघा, ओपनिंग अमाऊंटच्या कॉलमची टोटल अमाऊंट माझी किती आलेली आहे? 1,27,500 मी बेरीज केली. ती बेरीज किती आली? 1,27,500. बर, क्लोजिंगची जी काय क्लोजिंग अमाऊंटची बेरीज आहे ती किती आलेली आहे माझी? 1,53,000. ठीक आहे. तेवढी बेरीज आहे. आता तुम्ही म्हणाल लायबिलिटीची बेरीज करूया का? नाही, लगेच बेरीज करायची नाही. जेवढी असेटला बेरीज आली तेवढीच बेरीज आपण उचलून घ्यायची. कुठं? लायबिलिटी साईडला. बघा, तेवढीच बेरीज आपण उचलून घ्यायची लायबिलिटी साईडला. म्हणून या ठिकाणी सुद्धा मी म्हणतोय टोटल अमाऊंट ओपनिंगची 1,27,500. असेट साईडला तेवढीच होती का? तेवढीच इथे येणार आहे. जेवढी असेटला बेरीज आली तेवढीच या ठिकाणी लिहायची. सांगतो का? ते पुढं सांगतो.
ठीक आहे. त्यानंतर सांगितले 1,53,000 क्लोजिंगची अमाऊंट आहे, म्हणजे असेट साईडला तेवढीच होती, म्हणून या ठिकाणी सुद्धा मी तेवढीच लिहिलेली आहे. ठीक आहे. आता काही जणांचे शंका असतील की सर असेटची बेरीज वेगळी आहे आणि लायबिलिटीची बेरीज वेगळी आहे, कारण की ओपनिंगची बेरीज फक्त 15,000 येते, क्लोजिंगची बेरीज 17,500 येते. सर तुम्ही असं का घेतलेलं आहे? तर या शंका एक थोड्या वेळामध्ये पुढचा भाग मी तुम्हाला सांगतोय त्यामध्ये दूर होऊन जातील तुमच्या. तर ठीक आहे. तर आपण काय घेत असतो? कॅपिटल, जो काही फरक लागतो वजाबाकी करतो. ओपनिंग किती आहे, लायबिलिटी साईडला म्हणतो ओपनिंग किती आहे, सन्ड्री क्रेडिटर्स अधिक बिल्स पेएबल किती आहे, 15,000. हे 15,000 मी खालच्या बेरजेमधून, किती आहे खालची बेरीज ओपनिंगची 1,27,500 मधून वजा करणार आहे. तसंच क्लोजिंग अमाऊंट आहे 13,500 अधिक 4,000 म्हणजे 17,500. 17,500 मी वजा करणार आहे 1,53,000 मधून. वजाबाकी करणार आहे, वजाबाकी. वजाबाकी म्हणजे जो काही फरक येतो. ठीक आहे. मी या ठिकाणी त्या फरकाला काय म्हणणार आहे, कॅपिटल, भांडवल म्हणणार आहे. जो काही वजाबाकी येते 1,27,500 मधून 15,000 वजा करायचे. जो काही फरक येतो त्या फरकाला मी कॅपिटल म्हणतो. परंतु ओपनिंग कॅपिटल, ओपनिंग अमाऊंटमध्ये जो काही फरक येतो, ओपनिंग अमाऊंटमध्ये जो काही फरक येतो, जी काही वजाबाकी येते त्या वजाबाकीला आपण काय म्हणतो, ओपनिंग कॅपिटल म्हणतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, ओपनिंग कॅपिटल कोणाला म्हणायचं, तर ओपनिंग अमाऊंटमधील जो काही फरक येतो त्या फरकाला आपण ओपनिंग कॅपिटल म्हणतो. 1,12,500 वजाबाकी आलेली आहे. बघा या ठिकाणी जी काही वजाबाकी येते त्या वजाबाकीला ओपनिंग अमाऊंटमधील त्याला म्हणतो ओपनिंग कॅपिटल. ह्या गोष्टी बारीकशा गोष्टी आहेत, तुम्ही लिहून ठेवायच्या असतात वहीमध्ये कोणत्या तरी ठिकाणी. ठीक आहे. आता क्लोजिंग अमाऊंटमध्ये जो काही फरक येतो, मी या ठिकाणी हेडिंग दिले कॅपिटलच. फक्त ओपनिंग कोणतं क्लोजिंग कोणतं हे तुम्ही ओळखलं पाहिजे. ओपनिंग अमाऊंटमधील जो काही फरक येतो त्याला म्हणतो मी ओपनिंग कॅपिटल. आता क्लोजिंग अमाऊंटमध्ये जो काही फरक आला किती आला, 1,35,500. हा जो काही फरक आलेला आहे त्याला मी म्हणणार आहे क्लोजिंग कॅपिटल. बघा आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स का काय करायचं असतं, तर आपल्याला काय शोधायचं आहे, ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल हे दोन महत्त्वाचे घटक शोधायचे असतात. म्हणून हे आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतो. ह्या दोन्हीही कॅपिटलवरती आपण पुढचं जी काही स्टेप आहे म्हणजे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस हे तयार करत असतो. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, हे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. काही अडचण नसेल, स्टेप नंबर 1 समजली असेल, स्टेप नंबर 1 समजली असेल सर्वांना, काही अडचण येणार नाही. आता आपण जाणार आहे स्टेप नंबर 2ला. अतिशय महत्त्वाची आहे ही स्टेप. या स्टेपला, स्टेप नंबर 2ला मार्क जास्त असतात. स्टेप नंबर 1ला 30% मार्क, म्हणजे 10 मार्क असतील तर 3 मार्क स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला किंवा 4 मार्क, आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिटला 6 मार्क असतात. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे मार्किंगचं डिवायडेशन केलेलं असतं. आता आपण पुढची स्टेप बघणार आहे, स्टेप नंबर 2. परंतु मी या ठिकाणी गणित घेतोय कारण की गणित आपल्याला लागतंच. गणित समोर असल्याशिवाय ते आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस तयार करता येत नाही. ठीक आहे. मी या ठिकाणी कॅपिटलच्या रकमा लिहिणार आहे. ओपनिंग कॅपिटलची रक्कम किती आहे, क्लोजिंग कॅपिटलची रक्कम किती आहे, मी या ठिकाणी आपल्या एका साईडला लिहून ठेवलं आहे. कच्चं वर्किंग आहे, हे तुम्हाला लिहायचं नाही. स्टेप नंबर 1 कशाची होती, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तेवढंच तयार करायचे. ठीक आहे. आता कच्चं जी काय वर्किंग मी या ठिकाणी करणार आहे ती तुम्ही कच्च्या पानावरती केलं तरी चालू शकतं. ठीक आहे. मी आता या ठिकाणी ओपनिंग कॅपिटल म्हटलंय, म्हणजे सुरुवातीचं भांडवल किती मिळालं आपल्याला. मागील बाजू आपण बघितलं होतं, ओपनिंग कॅपिटल किती आलेलं आहे आपलं, किती आलेलं आहे सांगू शकता, 1,12,500. 1,12,500. का 1,12,500? बघा मी तुम्हाला मागे सांगितले 1,27,500 मधून 15,000 वजा केली होती. बघा मागील बाजूस स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये. ठीक आहे. वजाबाकी किती आली आहे, 1,12,500. म्हणजे हे जे ओपनिंग अमाऊंटमध्ये जो काही फरक आला होता त्या फरकाला आपण म्हणतो ओपनिंग कॅपिटल. ओपनिंग कॅपिटल आपलं 1,12,500. म्हणजेच क्लोजिंग कॅपिटल किती आहे पुढच्या कॉलममध्ये, क्लोजिंग अमाऊंटमधील जो काही फरक असतो तो आपला क्लोजिंग कॅपिटल असतो. किती आहे, तर आहे 1,35,500. मी एक कच्चं लिहून ठेवलं. ठीक आहे. आपल्या माहितीसाठी, कारण की आपल्याला ह्या दोन रकमा अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. आता आपण
तयार करणार आहे स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 अतिशय महत्त्वाचे आहे, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप नंबर 2. ठीक आहे. या ठिकाणी किती कॉलम करायचे, काय करायचे हे आपण बघूयात, परंतु याला आपण पहिल्यांदा एक म्हणतो की इन द बुक्स ऑफ, कोणाच्या पुस्तकामध्ये तयार करतोय. आता इन द बुक्स ऑफ म्हणजे कोणाच्या पुस्तकामध्ये, उदाहरणामध्ये सरळ सरळ सांगितले, वरती बघू शकता अर्जुन, म्हणून इन द बुक्स ऑफ अर्जुन. पुढील बाजूस आपण ते स्टेटमेंट कोणतं आहे त्याचं नाव लिहितो. या ठिकाणी आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. त्याच्या खालील ओळीस मी काय लिहिलं, फॉर द इयर एंडेड 31/3/2018. आपलं वर्ष कधी संपतंय तर 31/3/2018ला संपतंय. तुम्ही म्हणाल 31/3/2017ला पण संपतंय. अगोदरची तारीख नसती घ्यायची, शेवटची जी तारीख आहे 31/3/2018 हीच घ्यायची असते. ठीक आहे. 31/3/2018 ही तारीख घेतलेली आहे. हेडिंग कसं द्यायचं आहे हे समजलं असेल. आता आपण कॉलम तयार करणार आहोत. कॉलम तयार करायचे, किती कॉलम करायचे मागील मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर बघूया आपण या ठिकाणी. तर 3 कॉलम करायचे आहेत. 3 कॉलमला मी नावं देतो या ठिकाणी. पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज. बघा, पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील. अमाऊंट रुपीजचे 2 कॉलम आहेत. पहिला जो कॉलम आहे तो इनर कॉलम म्हणतो मी, आणि दुसरा जो कॉलम आहे तो आउटर कॉलम म्हणतो मी. ठीक आहे. तर या ठिकाणी आता आपण 1 बाय 1 आपण करणार आहे. तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये मी एक फॉर्मॅट दिला होता, तो सर्वांच्या पाठांतर असणं गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस तयार करता येईल. तर पहिला मुद्दा कोणता बघितला होता, आपल्या स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसची सुरुवात कोणत्या घटकापासून होते. तुम्ही लिहून घेतला असेल तर कोणत्या घटकापासून होते तो फॉर्मॅट पाठांतर करून घ्या. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसचा फॉर्मॅट पाठांतर पाहिजे. कोणते मुद्दे ॲड करतात, कोणते मुद्दे लेस करतात, हे सर्व घटक पाठांतर करून घेणं गरजेचं आहे. पाठ नसेल तर तुम्ही काही मनाचं लिहू शकत नाही. तो फॉर्मॅट आपल्या डोळ्यासमोर लगेच आला पाहिजे. ठीक आहे. तर पहिला मुद्दा कोणता होता, पहिला मुद्दा आपली सुरुवात ही क्लोजिंग कॅपिटल पासून होते. ठीक आहे. क्लोजिंग कॅपिटल म्हणजे शेवटचं भांडवल. आपण काढलंय की शेवटचं भांडवल किती आले रे, या ठिकाणी मी लिहून ठेवलेलं आहे किती, 1,35,500 म्हणून आउटर कॉलममध्ये 1,35,500 मी लिहिलेले आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा ॲड करतो का लेस करतो. फॉर्मॅटमध्ये मी सांगितलंय की पुढचा मुद्दा आहे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग नेहमी काय करत असतो आपण, ॲड करत असतो. ड्रॉइंग हे काय करतो आपण, ॲड करतो. म्हणून या ठिकाणी मी ॲड ड्रॉइंग्स. बघा, मी फॉर्मॅट तुम्हाला मी जी मागे दिलं होतं तुम्ही पाठांतर करा. ड्रॉइंग दिला असेल नसेल तरी लिहिणं गरजेचं आहे. आता ड्रॉइंग दिले का बघूया आपण. आता हे ड्रॉइंग्स कुठं मिळतं, कुठं आहे, तर ह्या वरील तक्त्यामध्ये नाही, तर ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेत. बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी की ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी आहेत. त्यातला पहिला व्यवहार काय आहे की ड्युरिंग द इयर 2017-18 ही इंट्रोड्युस्ड रुपीज 15,000 ॲज ॲडिशनल कॅपिटल. बघा, पहिला व्यवहार हा ॲडिशनल कॅपिटलचा आहे, ड्रॉइंगचा नाही. दुसरा व्यवहार ही विड्रॉ, पैसे काढले. पैसे कशासाठी काढले, रुपीज 2,500 एव्हरी मंथ. 2,500 हे प्रत्येक महिन्याला काढलेले आहेत, म्हणजे 12 महिने काढलेले आहेत. एका महिन्याला 2,500 तर 12 महिन्याला किती हे आपण आता बघणार आहोत. पुढे म्हणले बघा, फॉर हीज प्रायव्हेट यूज किंवा पर्पज. आता प्रायव्हेट पर्पज म्हणजे वैयक्तिक वापर करायचे. वैयक्तिक वापर म्हटलं लक्षात ठेवा, वैयक्तिक वापर, पर्सनल यूज, प्रायव्हेट यूज किंवा हाऊस होल्ड एक्सपेन्सेस असे 3 शब्द आले की आपलं ते काय आहे, ड्रॉइंग्ज आहे. म्हणजे हे आपलं काय आहे, ड्रॉइंग्ज आहे. आपण ड्रॉइंग हे घेताना 12 महिन्याचं घेणार आहे, 1 वर्षाचं घेणार आहे, परंतु इथं देताना फक्त 1 महिन्याचं दिलंय 2,500. बरं, आपण कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. मी या ठिकाणी कच्चं वर्किंग करतोय. ठीक आहे, कच्चं वर्किंग आहे माझं. तुम्ही लिहित असताना शेवटच्या पानामध्ये, वहीमध्ये शेवटच्या पानावरती करू शकता. तुम्ही म्हणाल काय तिथंच लिहायचे आहे का, नाही, हे कच्चं वर्किंग आहे. मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर वेगळा अर्थ घेऊ नका, हे कच्चं वर्किंग आहे. ठीक आहे. तुम्ही शेवटच्या पानावरती केलं तरी चालू शकतं. इन द ब्रॅकेटमध्ये मी घेतलेलं आहे. मी काय काढतोय, ड्रॉइंग्स काढतोय. बरं, किती आहे,
एका महिन्याचं ड्रॉइंग किती आहे बघा, तिथं म्हटलंय ही विड्रॉ रुपीज 2500 एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्याला 2500 रुपये तो काढतोय बार. मग एका वर्षामध्ये एका महिन्याला 2500, एका वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात, म्हणून 2500 गुणिले 12. बघा एका महिन्यात दिला असेल तर गुणिले 12च करायचं असतं एका वर्षाचं काढण्यासाठी, म्हणून 2500 गुणिले 12 30,000. किती गुणाकार आला आपला, 30,000. म्हणून त्या ठिकाणी ड्रॉइंगची रक्कम किती लिहिणार आहे मी, 30,000 लिहिणार आहे. काही जणांचं कन्फ्युजन होतं, गडबड करतात आणि 2500ची रक्कम लिहून टाकतात. चुकू नका, तिथं शब्द नीट वाचा. एव्हरी मंथ म्हणले, एका महिन्याला 2500, मग वर्षाला किती असेल, म्हणून वर्षाला किती महिने असतात, 12 महिने असतात, म्हणून 2500 गुणिले 12 किती गुणाकार आला, 30,000. ठीक आहे, सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल. हे ड्रॉइंगचं आहे. ड्रॉइंग कसं ओळखायचं मी सांगितलंय, पर्सनल यूज, प्रायव्हेट यूज आणि हाऊस होल्ड यूज असा जर शब्द आला असेल, काय म्हणतो वैयक्तिक वापर, त्याचा अर्थ काय होतो, घरगुती वापर किंवा वैयक्तिक वापर. वैयक्तिक वापर, घरगुती वापर म्हणजेच काय, ड्रॉइंग्स. म्हणजेच काय, ड्रॉइंग्स. ड्रॉइंगचा अर्थ मी मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितले, परत सांगत बसणार नाही. ठीक आहे, हे 3 शब्द आले की ते आपलं ड्रॉइंग्स आहे. या ठिकाणी तिन्ही शब्दांपैकी एक शब्द आहे का, प्रायव्हेट आहे की प्रायव्हेट पर्पज, म्हणजेच ते आपलं ड्रॉइंग्स होतं, म्हणून ते आपण घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बेरीज करायची. का बेरीज करायची, तर क्लोजिंग कॅपिटलची रक्कम 1,35,500, त्याच्या खाली आपण लिहिलं ॲड. ॲड म्हणजे अधिक, अधिक करणार आहे, बेरीज करणार आहे, म्हणजे 1,35,500 अधिक 30,000, बेरीज त्याच्या खालच्या ओळीलाच लिहायची आहे, 1,65,500. ठीक आहे, 1,65,500 ही बेरीज आलेली आहे. किती बेरीज आली, 1,65,500 आलेली आहे. या ठिकाणी बेरीज किती आलेली आहे बघू शकता. क्लोजिंग कॅपिटल आपला आहे 1,35,500, अधिक ड्रॉइंग करणार आहे आपण 30,000 ड्रॉइंग्स आहे, बेरीज येते आपली 1,65,500. एवढी बेरीज झालेली आहे. त्याला हेडिंग काय नाही, टायटल नाही, काही सुद्धा नाव देत नाही आपण. ठीक आहे, आता या 1,65,500 मध्ये ॲड करतो का लेस करतो, ॲड करत नाही तर वजाच करतो. फॉर्मॅट पाठांतर करा, वजा काय करतो, तर ॲडिशनल कॅपिटल हे नेहमी आपण काय करतो, वजा करतो. आता आपल्याला ॲडिशनल कॅपिटल दिला असेल तर घ्यायचं, दिलं नसेल तर लिहायचं, पण त्या ठिकाणी 0 रक्कम लिहायची असते. ठीक आहे, ॲडिशनल कॅपिटल दिलंय का हे ॲडजस्टमेंटमध्ये बघा. ॲडजस्टमेंट नंबर 1 पुन्हा वाचा. ड्युरिंग द इयर 2017-18, 2017-18 मध्ये ही इंट्रोड्युस्ड रुपीज 15,000 ॲज ॲडिशनल कॅपिटल. बघा त्यांनी समाविष्ट केले 15,000 रुपये. का म्हणून, ॲडिशनल भांडवल म्हणून, जादा भांडवल म्हणून. सरळ सरळ सांगितलं ॲडिशनल कॅपिटल. ॲडिशनल कॅपिटल दिलं की किती, 15,000. मग या ठिकाणी मी ॲडिशनल कॅपिटलची रक्कम 15,000 मी घेणार आहे. ठीक आहे, आता मी 1,65,500 मध्ये ॲड करणार आहे का लेस करणार आहे, तर ॲडिशनल कॅपिटल मी काय करतो, लेस करतो. त्या ठिकाणी म्हटलंय वजा करा, लेस म्हणजे वजा, म्हणून 1,65,500 वजा 15,000. किती वजाबाकी येते, वजाबाकी किती येते सांगा बघू, 1,50,500. ह्या वजाबाकीला मी नाव दिलेलं आहे. वरती बघा तुम्ही, 1,65,500 त्या ठिकाणी बेरीज झाली, त्या बेरीजला मी नाव देत नाही. पण या ठिकाणी जी काही बेरीज आली, वजाबाकी आली, त्या वजाबाकीला मी एक हेडिंग दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. ठीक आहे, आता ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल किती आहे आपलं, 1,50,500. अजून त्यामधून ॲड करतो का वजा करतो, एक मुद्दा आहे, वजा करतो. फॉर्मॅट पाठांतर करा. काय आहे, तर लेस ओपनिंग कॅपिटल, सुरुवातीचं भांडवल नेहमी काय करतो, वजा करतो. ओपनिंग कॅपिटल आपण काढलंय की, या ठिकाणी मी कच्चं लिहून ठेवलंय 1,12,500. ओपनिंग कॅपिटल हे आपलं किती आहे, 1,12,500, म्हणून त्या ठिकाणी मी लिहिलं 1,12,500. ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल किती आहे आपला, 1,50,500. वजा का ॲड करायचे त्यामध्ये ओपनिंग कॅपिटल
वजा करायचे, म्हणून वजा ओपनिंग कॅपिटल किती आहे 1,12,500. त्या ठिकाणी मी लिहिलं. आता वजाबाकी करणार आहे. वजाबाकी किती येते बघा. या ठिकाणी वजामध्ये म्हणजे ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल समजा 50,500 असता. लक्ष द्या सर्वांनी, अतिशय महत्त्वाचा घटक आहे की ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल या ठिकाणी दिसतो 1,50,500. मी काय म्हणतो ऐका, की म्हणतोय की त्या ठिकाणी 50,500 असतं. किती असतं 1,50,500 नाही तर नुसतं 50,500 असतं. आणि खाली ओपनिंग कॅपिटल तेवढंच आहे 1,12,500. या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. 50,500 वजा 1,12,500. मला सांगा अधिकमध्ये उत्तर येणार का वजामध्ये उत्तर येणार? वजामध्ये उत्तर येणार का? ओपनिंग कॅपिटल जास्त आहे. ओपनिंग कॅपिटल जर ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटलपेक्षा जास्त असेल तर तो आपला लॉस असतो. परंतु या ठिकाणी आता आपल्या उदाहरणाप्रमाणे बघूया की ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल हे 1,50,500 आहे आणि ओपनिंग कॅपिटल 1,12,500 आहे. वजाबाकी करा. अधिकमध्ये येते का वजामध्ये येते? अधिकमध्ये येते, म्हणजेच हा आपला प्रॉफिट आहे. म्हणून त्या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट म्हटलं. जर वजामध्ये आलं तर त्या ठिकाणी मी म्हणणार आहे ग्रॉस लॉस. या ठिकाणी अधिकमध्ये आलंय म्हणून ग्रॉस प्रॉफिट. किती आला ग्रॉस प्रॉफिट? 38,000. ठीक आहे, 38,000 मी या ठिकाणी लिहिलं. पुढचा पॉईंट आपण बघूया. पुढचा पॉईंट कोणता आहे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. फॉर्मॅट हितपर्यंत फॉर्मॅट माहिती असणं गरजेचं आहे. पुढचे पॉईंट आपण बघू. परंतु हे एवढे जे मुद्दे आहेत 5 ते 6 मुद्दे, याला 3 मार्क असतात. एवढे अतिशय साधे सोपे आहेत, काय अवघड नाही. हे माहीत असणं गरजेचं आहे. पाठांतर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता जो काही ग्रॉस प्रॉफिट येतो किंवा ग्रॉस लॉस येतो त्यामध्ये आपण ॲड करतो. एक मुद्दा ॲड करतो. काय आहे? इन्कम अँड गेन. फायदा किंवा उत्पन्न, उत्पन्न किंवा फायदा, इन्कम अँड गेन. आता तुम्ही म्हणाल इन्कम अँड गेन ॲड करतो, बरं किती मुद्दे आहेत यामध्ये? तर आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये इन्कम अँड गेन कोणकोणते आहेत बघितले आपण. 5 ते 6 मुद्दे आहेत. ठीक आहे. तर ॲडजस्टमेंट बघायची असते. इन्कम अँड गेन कोणता दिलाय का बघूया आपण. बघूया बघा. ॲडजस्टमेंट नंबर 1 झाली का आहे? ॲडिशनल कॅपिटलची आहे, झाली की मग अशीच. पुढची ॲडजस्टमेंट विड्रॉ ₹2,500 फॉर एव्हरी मंथ फॉर हिज प्रायव्हेट पर्पज, ही पण झालेली आहे. ड्रॉइंग्स आहे आपलं, ते संपलंय मगाशीच. पुढे काय दिलंय का दिलंय? पुढे पण म्हटले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा. म्हणजे पुढे काही सुद्धा दिलेलं नाही. म्हणजे इन्कम अँड गेन काही सुद्धा नाही दिलं असतं तर आपण बघितलं तो इन्कम आहे का गेन आहे का लॉस आहे का एक्सपेन्सेस आहे ते आपण चेक केलं असतं. बघूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ते बघणारच आहे. सुरुवातीला सोपं घेतलेलं आहे. इन्कम अँड गेन काही सुद्धा नाही, म्हणून पुढील इनर कॉलममध्ये याची रक्कम लिहित असतो नेहमी. आतापर्यंत रक्कम लिहिल्या आपण आउटरला, पण इन्कम अँड गेन आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस याच्या रकमा आपण इनरमध्ये लिहित असतो, आतल्या कॉलममध्ये. काय मी म्हटलं त्या ठिकाणी? नील म्हटलं, कारण की कोणताच व्यवहार नाही, म्हणजे शून्य, नील, NIL, नील. ठीक आहे. पुढच्या कॉलममध्ये त्याची बेरीज लिहायची असते. आता बेरीज म्हणजे शून्य आहे म्हटल्यानंतर शून्य देणार आहे, म्हणून आउटरला मी शून्य लिहिला. आता बेरीज करणार आहे. ग्रॉस प्रॉफिट अधिक इन्कम अँड गेन. ग्रॉस प्रॉफिट अधिक इन्कम अँड गेन किती आहे? 38,000 ग्रॉस प्रॉफिट आहे, त्यामध्ये इन्कम अँड गेन ॲड करायचं आहे, शून्य आहे. म्हणजे बेरीज किती येणार आहे? 38,000च येणार आहे. म्हणून त्या ठिकाणी 38,000 मी लिहिलं. पुढे बघू शकता तुम्ही. आता पुढे ॲड करतो का लेस करतो? तर लेस करतो. शेवटचा पॉईंट माहिती असेल तुम्हाला, 7 ते 8 पॉईंट आहेत यामध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये. तर मी मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितले की एक्सपेन्सेस अँड लॉसेस कोणकोणते असतात. घसारा असतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असतं. ठीक आहे. अजून बरेचसे मुद्दे आहेत. बॅड डेप्स आहे, RDD आहे. असे 7 ते 8 मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते. तुम्ही पाठांतर करून घेणं गरजेचं आहे. लॉस कोणता, फायदा कोणता. ठीक आहे. बरं, एक्सपेन्सेस अँड लॉसेस दिलंय का? ॲडजस्टमेंट नंबर 1 ॲडिशनल कॅपिटल झालेली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 2 ड्रॉइंगची दिलेली आहे, झालेली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे का? नाही. ती म्हणते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा. ॲडजस्टमेंट नाही ती. ॲडजस्टमेंट कोणती शिल्लक आहे का? नाही. म्हणजे एक्सपेन्सेस अँड लॉसेस सुद्धा काही सुद्धा नाही. म्हणून त्या ठिकाणी
एक्सपेन्सेस अँड लॉसेसची सुद्धा रक्कम इनर कॉलममध्ये किती नील म्हणजे शून्य, त्याची बेरीज करून आउटर लिहायची शून्य. ठीक आहे. आता त्या ठिकाणी बघा 38,000 वरती दिसतंय. ग्रॉस प्रॉफिट अधिक इन्कमची बेरीज किती आहे 38,000. त्या 38,000मधून एक्सपेन्सेस अँड लॉसेस मी काय करत असतो वजा करत असतो, म्हणून वजा 38,000 वजा शून्य, वजा बाकी किती येणार आहे 38,000च. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं लक्ष देण्याची बाब काय, 38,000 वजा शून्य म्हटले. मला सांगा 38,000 वजा शून्य अधिक मध्ये येते का वजा मध्ये येते? अधिक मध्येच येते. म्हणजे अधिक मध्ये जर उत्तर येत असेल मगाशीच सांगितले काय असेल तो प्रॉफिट. म्हणजे या ठिकाणी मी म्हटलं नेट प्रॉफिट 38,000. आपला नेट प्रॉफिट किती आला उत्तर किती आलं 38,000. आता मी या ठिकाणी एक उदाहरण सांगतो तुमच्या माहितीसाठी, इथं बघू नका आता. ठीक आहे. तुमचा ग्रॉस प्रॉफिट अधिक इन्कम अँड गेन समजा मी म्हणतो 38,000 आहे. ठीक आहे. 38,000 ती बेरीज आहे आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेसची बेरीज तुमची 50,000 असेल. किती असेल 50,000 असेल. बघा 38,000 वजा 50,000 वजा 12,000 उत्तर येणार आहे. किती येणार आहे वजा 12,000. वजामध्ये जर उत्तर आलं तर त्या ठिकाणी मी म्हटलं असतं नेट लॉस, पण या ठिकाणी मी नेट प्रॉफिट म्हटले का 38,000 वजा शून्य आहे. अधिक मध्ये उत्तर येते म्हणून तो प्रॉफिट आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रॉफिट म्हटलेलं आहे, मी नेट प्रॉफिट म्हटलेलं आहे. आता अशा प्रकारे गणित सोडवायचं आहे. सर्वांना एक्झाम्पल समजला असेल. स्टेप नंबर 1 काय होती, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं, ओपनिंग आणि क्लोजिंग एकत्र केलं. शेवटला काय आपण बघतोय स्टेप नंबर 2 बघतोय काय आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. हे 2 स्टेटमेंट तयार करायचे असतात. दोन्हीही स्टेटमेंटला चांगले मार्क तुम्ही मिळवू शकता, पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता. ठीक आहे. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जास्त वेळाचा व्हिडिओ झालेला आहे. ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. ठीक आहे. काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारू शकता किंवा या ठिकाणी एक कॉलिंग नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी कॉलिंग करून सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.